धाराशिव जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून मारहाण केलेल्या 18 वर्षीय युवकाचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यातील पाथरूडमधील एका युवकाला 8 ते 10 जणांनी रॉड काठीनं अमानुष मारहाण केली। माऊली बाबासाहेब गिरी असं त्या तरुणाचं नाव आहे। त्याला जखमी अवस्थेत परांडा इथं उपचार करून सोलापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते। दरम्यान रविवारी त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। माऊलीला जबर मारहाण आणि त्याचा झालेला मृत्यू पाहून मृताच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला। त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरता छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे। दरम्यान मृत माऊलीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी माऊली पांढरेवाडी इथं गेला होता। तेव्हा त्याला आरोपींनी लोखंडी रॉड काठीनं जबर मारहाण केली। याबाबतची माहिती माऊलीनं फोन करून वडिलांना दिली होती। दरम्यान त्याचा शोध घेऊन रात्री त्याला उपचारार्थ परंड्यात नेण्यात आलं होतं। त्यानंतर तिथून पुढे उपचारार्थ सोलापुरातील खासगी रुग्णालयात पुढील उपचाराकरता आणलं होतं। जवळपास 10 दिवसांनी माऊलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। माऊलीचे काही फोटो समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यात माऊलीच्या अंगावर काळे निळे पट्टे दिसत आहेत। या संदर्भातील माहितीही त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। दरम्यान आरोपीवर मोक्का लावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे।